नमस्कार मंडळी. अधिक मासात आईची ओटी न भरल्याने काय होतं? 99% लोकांना माहीतच नाही हे रहस्य. तर आजचा विषय खूप खास, भावनिक आणि रहस्यमय आहे. अधिक मास हा महिना देवपूजा, दान धर्म आणि आईच्या आशीर्वादासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पण मंडळी, अनेक लोक नकळत एक मोठी चूक करतात, ती म्हणजे आईची ओटी न भरणे. तुम्हाला माहीत आहे का, अनेक धार्मिक मान्यतानुसार अधिक मासात आईची ओटी भरली नाही तर घरात काही विचित्र संकेत दिसू लागतात. काही लोकांच्या पैशात अडचणी वाढतात, घरात भांडण सुरू होतात, मन अस्तव्यस्त राहतं, मन विचलित होतं आणि कामात अडथळे येतात. पण दुसरीकडे जे लोक श्रद्धेने आईची ओटी भरतात त्यांच्या आयुष्यात अचानक चमत्कार बदल दिसू लागतात. आजचा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत, आईची ओटी न भरल्यास काय होते आणि कोणते संकेत दिसतात, आईची ओटी का भरतात, देवीची कृपा कशी मिळते आणि पुढे कोणते चमत्कार घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो खूप कमी लोकांना माहीत आहे. आता आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात ते गुप्त महत्त्व, जे आजच्या काळात खूप कमी लोकांना माहीत आहे. अनेक लोकांना वाटतं की अधिक मास म्हणजे फक्त पूजापाठ करण्याचा महिना, पण धार्मिक मान्यतानुसार हा काळ अत्यंत शक्तिशाली आणि पुण्य देणारा मानला जातो. असं म्हटलं जातं की जेव्हा माणसाच्या आयुष्यात सतत अडचणी येतात, काम होत नाही, मन अस्तव्यस्त राहतं, तेव्हा अधिक मासात केलेली पूजा आणि सेवा विशेष फळ देऊ शकतं. तर मंडळी, या महिन्यात पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, कारण या काळात भगवान विष्णूची पूजा, देवीची आराधना, दान धर्म आणि आईवडिलांचा सन्मान यांना खूप मोठं महत्त्व दिलं जातं. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या महिन्यात आईची ओटी भरणे ही परंपरा खूप शुभ मानली जाते, कारण भारतीय संस्कृती आईला देवीचं रूप मानलं गेलं आहे. मंडळी, जेव्हा मुलगी किंवा मुलगा आईची ओटी भरतो तेव्हा तो फक्त वस्तू देत नाही, तर आदर, कृतज्ञ आणि प्रेम व्यक्त करत असतो. ओटीमध्ये नारळ, फळ, साडी, हळद, कुंकू आणि दक्षिणा ठेवून आईचा सन्मान केला जातो. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये आई आनंदी असते तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. म्हणूनच अधिक मासात आईचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो. पण मंडळी, आजकाल अनेक लोक खूप या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. काही लोक म्हणतात हे सगळं जुनं आहे, यावर विश्वास नाही, वेळ नाही. पण नंतर त्याचं आयुष्य अडचणी, तणाव, आर्थिक समस्या आणि घरातील अशांतता वाढत असते. तर मंडळी, धर्म फक्त पूजा नाही, तर आपल्या नात्याला आदर करण्याचा नाव आहे. कारण आईचं मन दुखवलं तर त्यांचा परिणाम घराच्या वातावरणावर होऊ शकतो, असं अनेक आध्यात्मिक मान्यतानुसार सांगितलं जातं. काही लोकांना असंही जाणवतं की घरात अचानक नकारात्मक वाढते, पूजा करताना मन नाही लागत, छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण होतात आणि त्यांना समजत नाही हे का होत आहे. तर मंडळी, कधी कधी विश्व आपल्याला संकेत देत असतं आणि अधिक मास हा असा काळ मानला जातो ज्यामध्ये केलेले चांगले किंवा वाईट कर्म अनेक पटीने परत मिळू लागतात. म्हणून या काळात आईवडिलांचा आदर करा, गरिबांना मदत करा, देवाचं नामस्मरण करा आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवा, कारण श्रद्धेने केलेले छोटे गोष्ट मोठे पुण्य देऊ शकते. पण मंडळी, पुढचा भाग खूप धक्कादायक आहे, कारण आता आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात आईची ओटी न भरल्याने कोणते संकेत दिसू लागतात आणि घरात काय बदल होऊ शकतात. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत ते संकेत जे अनेक लोक दुर्लक्ष करतात. धार्मिक मान्यतानुसार जर अधिक मासात आईचा अपमान किंवा तिचा सन्मान केला नाही तर घरात सकारात्मकता, ऊर्जा कमी होऊ लागते. काही सामान्य संकेत: घरात सतत भांडण, पैशात अडचण, काम अडकणं, मन अस्तव्यस्त, पूजा करताना न लक्ष, रात्री वाईट स्वप्न, भीती किंवा घरात झकडपकड जाणवतो. तर मंडळी, हे फक्त योगायोग नसतं हे अनेक लोक म्हणतात, कारण आई म्हणजे घरात देवीचं रूप मानलं जातं. आई जिथे दुःखी असते तिथे घरात शांतता कमी होऊ शकते, मुलांचं ऐकणं कमी होतं, घरात पैशाचं नुकसान होतं, अचानक खर्च वाढतो आणि लोक विचार करतात हे अचानक का होतं. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत तो शुभ संकेत अनेक लोकांना अधिक मासात आईची ओटी भरल्यानंतर अनुभवायला मिळतात.
कारण भारतीय संस्कृती असं मानलं जातं की आईचा आशीर्वाद म्हणजे देवीची कृपा आणि जेव्हा मनापासून आईचा सन्मान केला जातो तेव्हा घरातील वातावरण हळूहळू बदलायला सुरुवात होते. काही लोक सांगतात की आईची ओटी भरल्यानंतर त्यांच्या घरात शांतता वाढती, भांडण कमी झालं आणि मनात एक वेगळीच समाधान मिळालं. तर मंडळी, हे फक्त योगायोग नाही असं अनेक आध्यात्मिक मान्यतांमध्ये सांगितलं जातं. कारण आई आनंदी असेल तर तिच्या मनात निघालेले आशीर्वाद संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा देतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक चमत्कार बदल दिसू लागतात, जसं की अडकलेले पैसे परत मिळणे, अचानक चांगली बातमी येणे, नोकरी किंवा व्यवसायात यश, घरात तणाव कमी होणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होऊ लागते. तर मंडळी, अनेक लोक अनुभव सांगतात की अधिक मासात श्रद्धेने आईची ओटी भरल्यानंतर घरात आनंद वाढला, कामात प्रगती झाली आणि अडथळे कमी झाले. कारण ही परंपरा नाही तर आईच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे. काही वेळा आपण खूप पूजा करतो पण घरात आई वडिलांचा आदर नसतो, पण अशा वेळी पूजा पूर्ण फलदायक होत नाही मानलं जातं. तर मंडळी, देवापेक्षा मोठं स्नान आई वडिलांना दिलं गेलं. म्हणून अधिक मासात आईला साडी भेट देणं, तिच्या पायांना स्पर्श करणं, हळद कुंकू लावणं आणि आशीर्वाद घेणं हे खूप शुभ मानलं जातं. काही महिलांना या काळात देवीचे स्वप्न, मंदिराकडे ओढ किंवा मनात अचानक शांतता असाही अनुभव येऊ शकतो. अनेक लोक याला देवीची कृपा म्हणतात. मंडळी, काही घरामध्ये तर ओटी भरल्यानंतर लग्नाचे योग्य बनले, मूल होण्याची आनंद वार्ता मिळाली किंवा आर्थिक अडचणी कमी झाल्या असे अनुभव सांगितले जातात. पण लक्षात ठेवा, हे श्राद्ध प्रेम आणि मनापासून केलेले भावनेवर अवलंबून असतं. जर ओटी फक्त दिखाव्यासाठी भरली तर खरं पुण्य मिळत नाही असं म्हटलं जातं. म्हणून मन स्वच्छ ठेवा, आईचा सन्मान करा, कृतज्ञता व्यक्त करा, कारण आईचा आशीर्वाद माणसांचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. पण मंडळी, आता पुढचा भाग खूप रहस्यमय आहे. कारण आता आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील ते गुप्त रहस्य ज्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल होतात. आता आपण त्या भागात आलो आहोत जे आजच्या पूर्ण व्हिडिओमधला सर्वात रहस्यमय आणि धक्कादायक भाग मानला जातो. कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे ते गुप्त रहस्य जे अनेक लोकांना माहीतच नाही. अधिक मासात फक्त पूजा आणि व्रतचा महिना मानला जात नाही तर हा कर्म परत मिळवण्याचा काळ देखील मानला जातो. म्हणजे या काळात केलेले चांगलं कर्म, दिलेला आदर आणि घेतलेला आशीर्वाद अनेक पटीने परत मिळू शकतात असं मानलं जातं. विशेष आई वडिलांबाबत मित्रांनो, अनेक आध्यात्मिक मान्यतानुसार ज्या घरात आई दुःखी असते त्या घरात हळूहळू नकारात्मकता वाढू लागते. सुरुवातीला हे छोटे संकेत असतात. घरात सतत तणाव, छोट्या गोष्टीवर भांडण, मन अस्तव्यस्त राहणं, अचानक खर्च वाढणं आणि लोकांना समजत नाही की हे का होत आहे. पण आता एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, कधी कधी माणूस बाहेरच्या लोकांवर खूप मान देतो पण स्वतःच्या आईकडे दुर्लक्ष करतो आणि इथूनच त्यांच्या आयुष्यात अडथळे सुरू होतात असं अनेक लोक म्हणतात. मंडळी, भारतीय संस्कृतीत आई पहिली आपली देवी म्हटलं गेलं आहे. तिचा आशीर्वाद, तिचं समाधान आणि तिच्या मान्यतातून निघालेली प्रार्थना माणसांचं भाग्य बदलू शकते असं म्हणलं जातं. आईचं मन दुखवलं, तिचा अपमान केला किंवा तिचा आदर केला नाही तर परिणाम हळूहळू जीवनावर दिसू लागतो. काही लोकांना कामात अपयश, पैशात नुकसान, मानसिक ताण आणि नात्यामध्ये तुटाव अशा गोष्टीचा सन्मान करावा लागू शकतो. मंडळी, ही भीती दाखवण्याची गोष्ट नाही तर आपल्या नात्यामध्ये किंमत समजून घेण्याची गोष्ट आहे. आता मी सांगणार आहे ती खूप कमी लोकांना माहीत आहे. अनेक लोक सांगतात की अधिक मासात मनापासून आईची ओटी भरल्यानंतर आयुष्यात अचानक बदल झाले, अडकलेली कामं पूर्ण झाली, घरातील वाद कमी झाले, अचानक पैसे मिळाले आणि मनाला शांतता मिळाली. काही लोक तर या देवीची कृपा मानतात. पण मंडळी, इथे एक मोठं रहस्य लपलेलं आहे. अधिक मासात फक्त पूजा करून उपयोग नाही तर मनात अहंकार, राग आणि नकारात्मकता असेल. देवीला दिखावा नाही तर मनातील भावना महत्त्वाच्या असतात. आईशी प्रेमाने बोला, तिचा आदर करा, तिच्यासोबत वेळ घालवा आणि तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा. कारण कधी कधी आईचा एक आशीर्वाद जीवनातील मोठं संकट दूर करू शकतो. मंडळी, काही लोकांना या काळात देवीचे स्वप्न, मंदिराकडे ओढ किंवा अचानक सकारात्मक बदल दिसू लागतात. अनेक जण याला शुभ संकेत म्हणतात. पण आता पुढचा भाग खूप खास आहे. कारण आता आपण जाणून घेणार आहोत शक्तिशाली उपाय, देवीची कृपा मिळवण्याचे मार्ग आणि ओटी भरल्यानंतर घडणारे चमत्कार.
आता जाणून घेऊया विशेष उपाय. अधिक मासात आईला साडी भेट द्या, तिच्या पायाचा स्पर्श करा, हळद कुंकू लावा आणि मनापासून आशीर्वाद घ्या. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. मन शांत होतं, घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि देवीची कृपा मिळते. काही लोक सांगतात की आईची ओटी भरल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अचानक पैसे आले, अडकलेले काम पूर्ण झालं आणि घरात आनंद वाढला. तर मंडळी, आई ही फक्त व्यक्ती नाही तर देवीचं रूप आहे. अधिक मासात तिचा सन्मान करणं म्हणजे देवीची कृपा मिळवणं असं मानलं जातं. जर तुम्हाला आईचा आशीर्वाद महत्त्वाचा वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय माताजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला कंटिन्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि अधिक मासात आईची ओटी न भरल्याने काय होतं 99% लोकांना माहीत नाही हे रहस्य मी ह्या व्हिडिओ दरम्यान दिलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघून तुमची कमेंट इनबॉक्समध्ये लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.